श्री स्वामी समर्थ अध्याय 10वा. बाळाप्पांचा गुरुशोध आणि चिदंबर दीक्षितांची गोष्ट. या अध्यायात हावेरी गावच्या बाळाप्पा नावाच्या एका सद्भक्ताची माहिती देताना रचनाकार विष्णुबुवा सांगतात की बाळाप्पा हे खरं तर एक सधन संसारी गृहस्थ, पण ते विवेकी विचारी असल्याने त्यांचे संसारातले मन विटले. त्यांच्या मनात वैराग्य, जन्मसार्थकता, सत्पुरुष, सद्गुरू शोध हे विचार येऊ लागले. त्यांनी लवकरच घर सोडले आणि ते सद्गुरूंचा शोध घेत गावोगावी फिरू लागले. त्यांच्या गुरुशोधाच्या प्रवासात ते मुरगोड या गावी आले. त्यावेळी मुरगोड गावात चिदंबर दीक्षित हे शिव अवतारी सत्पुरुष राहत होते. त्या चिदंबर दीक्षितांचा पूर्व इतिहास सांगताना रचनाकार अशी माहिती देतात की मुरगोड गावच्या वेदशास्त्र संपन्न मल्हारराव दीक्षित यांचे पोटी शिवकृपेने चिदंबर दीक्षितांचा जन्म झाला. ते त्यांनी केलेल्या तपाचे पुत्ररूपाने लाभलेले फळ होते. अंगी देवत्वाच्या खुणा असलेल्या चिदंबरांनी बालपणीच आपल्या मंत्रशक्तीने गजगौरी व्रताचा हत्ती सजीव केला. त्यांनी अनेक यज्ञयाग, होम हवन व अन्नदान केले. ही माहिती रचनाकारांनी श्रोत्यांना येथे दिली आहेच. त्याबरोबर त्यांनी चिदंबर दीक्षितांनी वर्तवलेले आणि पुढे खरे झालेले पेशव्यांचे भविष्य हा भागही सांगितला आहे. आपण श्री स्वामीचरित्र सारामृतात हा भाग निवेदन का केला याचे समर्पक कारण सांगताना ते असे सांगतात की या चिदंबराच्या एका विशाल यज्ञकार्यात आपण तूप वाढण्याचे कार्य केले होते असे स्वतः श्री स्वामी सांगत. दशमोध्याय. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचिता आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामीचरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपे. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विजकोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार, परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळाप्पांचे मनात यापरी विचार येत सदा उद्विग्न उच्चित्त, व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन, चित्ताचे न होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती. पाहून या ऐशी गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेकशस्त्रे तोडावा. सोलापुरी का महामासी, ऐसे सांगून सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधाशी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोकात आविले चमत्कार. तयांचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामीचरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा, आठवली ती वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जननिगिती घराहून, परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करिताती. महायात्रा स्वामीचरित्र पंथक्रमिता मे किंकर, मार्गी लागले अति पवित्र चिदंबरांचे पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊन सावधान, श्रवणी सादर करावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करोनी काळक्रमिताती. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकुनी या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, चित्ती चित्ती तोषली. तियेसी झाले गर्भधारण, आनंदले उभयतांचे मन. जो साक्षात उमारमण तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्यांचे उदरी, इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्रा त्रिपुरारी, गर्भवास भोगीत. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हारा दीक्षित आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवी येले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहुणी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणिले. मृत्तिकेचा गज करून पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यासी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान.
बाळपणी ऐशी कृती पाहुणे सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐशी लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धार अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून दव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट तयाचे लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयानी हे ऐकून मुरघोडी आले धावून. म्हणती दीक्षितांचे सांगून दाद आपुली लावावी. रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांनी निरोप पाठवला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचने ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य केले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मभरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. लीलाविग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णे अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. अमृतासमान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. करोनिया एकाग्रचित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन बाळाप्पा करील जपधान्य. तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली. सदा कृपेची सावली आम्हावरी करोते. मागणी हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चित्ती. शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी असो. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकास उत्तम अशा संततीचा लाभ होईल. श्री स्वामी समर्थ.